शिकवतील, त्याला आवड आहे आपण लाईट बंद पाहिजे, पत्रकार झालं पाहिजे, हे प्रत्येकाचं काहीतरी वेगळं नियम असतं की आपल्याला तर तुम्हाला वाटत असेल पत्रकार व्हायचंय तर तुम्ही ते सुद्धा स्किल सरांकडून शिकू शकता. ते वेगवेगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता ह्या माध्यमातून. त्यामुळे आता आपण सगळ्यांच्या मतांना आपण निवड करणार आहोत. विशेष तुम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करते. भाषा वाङ्मय मंडळाच्या स्थापना बैठकीच्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या हिंदी विभागाच्या आमच्या भगिनी डॉक्टर गडकरी मॅडम, मराठी विभागाचे माझे सहकारी मित्र डॉक्टर रामचंद्रजी जठाई सर, इंग्रजी विभागाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख आमचे मित्र अश्विनी भोसीकर सर आणि आपण सर्व उपस्थित विद्यार्थी भगिनींनो, ढाले सरांनी आज सविस्तर तुम्हाला भाषा वाङ्मय मंडळाच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे. मी जास्त वेळा घेणार नाही, आपल्याला लगेच या ठिकाणी समिती करायची आहे. मी तसं तुमच्याशी बोलत होतो की भाषा वाङ्मय मंडळ कशासाठी, तर महाविद्यालय हे खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचं सर्वात मोठं व्यासपीठ विद्यार्थी रचनेमध्ये असतं. तुम्ही कुठल्याही शाखेचे विद्यार्थी असू द्या, कुठल्याही विषयाचे असू द्या, शाखेचे असू द्या, त्याला काही फरक पडत नाही. तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास जर तुम्हाला खऱ्या अर्थानं करायचा असेल तर अशा प्रकारची व्यासपीठ ही त्यासाठी आवश्यक असतात. हेच नाही, कुठलाही एनएसएसचे सर्व केले, आदिवासी शिक्षण विभाग ढाले सरांकडे आहे, असे क्रीडा विभाग आपल्याकडे चांगला सक्षम आहे. असे वेगवेगळ्या उपक्रमामध्ये तुम्ही सहभागी झालं पाहिजे आणि हे उपक्रमात तुम्हाला मोठे बनवतात, तुमचं व्यक्तिमत्व डेव्हलप करण्यासाठी मदत करत असतात. आणि म्हणून विद्यार्थ्यांनो, तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाचा शोध या महाविद्यालयीन जीवनामध्ये घेता आला पाहिजे की आपल्यामध्ये काय चांगलं आहे, आपल्यामध्ये कोणते गट्स आहेत, कोणते गुण आपल्यामध्ये आहेत. हे गुण जर आपण ओळखले, ते डेव्हलप केले, प्राध्यापकांचं वेगवेगळ्या मार्गदर्शन घेतलं वेगवेगळ्या विभागांचं, तर नक्कीच तुम्ही मोठे होऊ शकता. कारण चांगले कलावंत, चांगले लेखक, चांगले खेळाडू असेल हे महाविद्यालयीन जीवनामध्ये घडतात. चांगला कवी, आता आम्ही ज्या आपल्यातले आहोत सर्व, तर आम्ही त्या काळामध्ये असे धडपड असायचे, अशा उपक्रमात सहभागी व्हायचे, लोक संधी मिळत नव्हते. भित्तीपत्रक एक मोठा व्यासपीठ, ढाले सरांनी उल्लेख केला, ढाले सरांनी आम्ही सोबतच होतो विद्यापीठामध्ये मराठी विभागामध्ये. मराठी विभागाच्या भित्तीपत्रकामध्ये मी भाग्यवान आहे भूषिकर सर की तिथे स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये भित्तीपत्रकाचा संपादक होण्याची संधी मला आपल्या विद्यापीठामध्ये मिळाली होती. कॉलेजमध्ये सुद्धा भित्तीपत्रकाचा मी संपादक होतो. एका भित्तीपत्रकाचा संपादक ते एका नियतकालिकाचा संपादक मी जे झालो त्याचं कारण याचं भाषा वाङ्मय मंडळ होतं आणि ते भित्तीपत्रक होतं. तर ते संस्कार, संपादकीय संस्कार मला या ठिकाणी महाविद्यालयीन जीवनामध्ये विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये मिळाले. मला सांगायचं, माझं मोठेपण सांगण्यासाठी मी तुम्हाला सांगत नाही, तुम्हाला यासाठी सांगतो आहे की खऱ्या अर्थानं आपलं व्यक्तिमत्व घडवण्याची ही संधी तुम्हाला आहे. मग कुणाला चांगलं लिहिता येत असेल, गाता येत असेल, अँकरिंग आहे, खूप संधी आहे. एवढ्या संधी भाषाविषयाच्या क्षेत्रामध्ये, या वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये उपलब्ध आहे. यासाठी भाषा वाङ्मय मंडळ आहे. मी आधी बोलणार नाही, या मंडळाच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळे उपक्रम घ्यायचे आणि हे उपक्रम घेण्यासाठी झाले जसं म्हटले की तुम्हाला पुढाकार घ्यायचा आहे की हे जसं बोर्ड लिहिणं असेल, कुठल्या कार्यक्रमाचं संयोजन असेल, कार्यक्रम घ्यायचा आपल्याला त्याचं नियोजन करणं असेल, काय कार्यक्रम, त्याचं कारण काय की त्यातून तुम्ही घडता. कार्यक्रम घ्यायचा कसा कार्यक्रम घ्यायचा, नियोजन कसं करायचं, कुणाला बोलवायचं, गेस्ट कोण ठेवायचे, काय करायचं, लिडरशिप, व्यक्तिमत्व आपलं विकसित होतं, नेतृत्व आपलं विकसित होत असतं. आणि म्हणून भाषा वाङ्मय मंडळ